नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुबेर पोटली, नारायण पोटलीची माहिती पाहणार आहोत। हा एक अत्यंत प्रभावी लक्ष्मीकारक उपाय मानला जातो। माता लक्ष्मीची आपण तसं पाहिलं तर रोजच सेवा करत असतो, मात्र कोजागिरी पौर्णिमेपासून ते तुलसी विवाह हा जो लक्ष्मी पर्वाचा काळ मानला जातो, या दरम्यान माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करावी, स्तोत्र मंत्र पठण करावेत, ज्यामुळं ती आपल्यावर लवकर प्रसन्न होते। आणि या स्तोत्र मंत्र साधनेसोबतच जर आपण काही प्रभावी सिद्ध तोडगे किंवा उपाय जर केले तर नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, आपल्या आर्थिक समस्यांचं निवारण होईल। नोकरी व्यवसायातील अडचणी असतील, पैसे कुठे अडकले असतील, पैशांची बचत होत नसेल, कर्ज कमी होत नसेल, तर आपण सर्वांनी हा सिद्ध उपाय किंवा तोडगा या दिवशी अवश्य करावा। आपल्याला हा उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये नारायण पोटली किंवा कुबेर पोटलीची स्थापना करायची आहे। हा उपाय करायचा आहे, तिला सिद्ध करायचे आहे। विशिष्ट मंत्र स्तोत्र पठण करून अभिमंत्रित करायचं आहे। ही नारायण पोटली किंवा जिला लक्ष्मी कुबेर पोटली असं म्हणतात, ही कुबेर पोटली कशी तयार करावी, ही पोटली सिद्ध कशी करायची, अभिमंत्रित कशी करायची, कधी करायची आणि कुठले मंत्र स्तोत्र यावेळी पठण करायचे, यासाठी कुठले कुठले साहित्य वापरावं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आता ही नारायण पोटली म्हणजेच कुबेर पोटली कशी बनवायची तर आणि अभिमंत्रित कशी करायची हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं, कष्ट मेहनत घेऊन सुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, पैशांची बचत होत नाही, अशा वेळेला आपलं मन खचून जातं। असे जे लक्ष्मीकारक उपाय ज्यावेळेस आपण श्रद्धेने करतो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपलं मन थोडंसं खंबीर बनतं आणि मग काय होतं, आपोआपच आपण आत्मविश्वासाने खंबीर मनानं संकटांना तोंड देऊन मार्ग काढतो आणि मग यश आपलंच असतं। आपली मेहनत कष्ट प्रयत्नांना जर या लक्ष्मीकारक उपायांची जोड मिळाली तर नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की आहे। आता आपण बघूया ही नारायण पोटली किंवा कुबेर पोटली तयार कशी करावी, यासाठी कुठलं साहित्य लागतं तर बघा, ही पोटली बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ना, त्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत, म्हणजे माता लक्ष्मीला आवडणाऱ्या अशा वस्तू आहेत। ती ही कुबेर पोटली किंवा नारायण पोटली बनवण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतील त्या सर्व वस्तू तुमच्या जवळपास कुठेही पूजा साहित्याचं वगैरे दुकान असेल तर त्या ठिकाणी त्या वस्तू तुम्हाला मिळून जातील, त्या ठिकाणाहून तुम्ही त्या वस्तू आणू शकता। आता यापैकी आपल्याला ज्या ज्या वस्तू मिळतील, म्हणजे जेवढ्या वस्तू मिळतील तेवढ्या आपण घेऊन या आणि त्याची पोटली बनवायची आहे। काही गोष्टी नाही मिळाल्या तरी चालतील, पण ज्या तुम्हाला शक्य आहेत मिळणं त्या तुम्ही घेऊन यायच्या आहे। पोटलीसाठी आपल्याला लागतील 2 पांढऱ्या कवड्या, 2 पिवळ्या कवड्या, 2 तपकिरी कवड्या, 2 गोमती चक्र, 5 लवंग, थोडीशी पिवळी मोहरी आणि 2 पांढरा गुंजा आणि पोटली बनवण्यासाठी स्वच्छ लाल वस्त्र आणि या पोटलीला बांधण्यासाठी लाल धागा, बस इतकंच साहित्य आपल्याला हवं आहे। आता हे जे साहित्य आहे, सर्व प्रकारच्या कवड्या असतील, गोमती चक्र असतील, लवंग असेल, पिवळी मोहरी असेल, यातील आपल्याला जे जे साहित्य मिळेल ना ते आपण आणावं। आता गुंजा वगैरे कोणाला नाही भेटल्या तर ते नाही आणल्या तरी चालतील। या नारायण पोटलीतील कुबेर पोटलीतील या वस्तू म्हणजेच पांढरी कवडी, पिवळी कवडी, गोमती चक्र या सर्व समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या वस्तू आहेत। माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झाली, त्यामुळं माता लक्ष्मीला या सर्व वस्तू अतिप्रिय आहेत। आता कवड्या ज्या आहेत ना त्या लक्ष्मीला आकर्षक मानल्या जातात, माता लक्ष्मीला त्या आकर्षून घेतात आणि वाईट शक्तींचा त्या नाश करतात असं सुद्धा म्हटलं जातं। त्यानंतर गोमती चक्र जे आहे ना त्याला सूक्ष्म सुदर्शन चक्र म्हणतात, कारण भगवान विष्णूंची ती आवडती वस्तू आहे आणि त्यामुळं माता लक्ष्मीला देखील ती आवडते, म्हणून आपल्याला ही वस्तू घ्यायची आहे। लवंग धन आकर्षून घेतं, वाईट शक्तींचा नाश करतं।
पिवळी मोहरी देखील हेच वैशिष्ट्य आहे की पिवळी मोहरी देखील वाईट शक्तींवरती अत्यंत प्रभावी मानली जाते। पांढरा गुंजा जो आहे ना, त्याचा गुणधर्म असा असतो की तो आपलं वाईट शक्तींपासून रक्षण करतो आणि नुकसानापासून सुद्धा रक्षण करतो आणि माता लक्ष्मीला आकर्षण घेतो। तर मैत्रिणींनो, या अशा सर्व धनाकर्षक किंवा माता लक्ष्मीला आकर्षून घेणाऱ्या वस्तू आहेत। यापैकी ज्या ज्या आपल्याला मिळतील आपण त्या घेऊन याव्यात आणि पोटली तयार करायची आहे या सर्व वस्तूंची। आता बघा काय करायचं आहे, ही पोटली कधी बनवायची किंवा कधी आपण ही सिद्ध करायची, अभिमंत्रित करायची, तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी ही पोटली आपल्या घरामध्ये सिद्ध करू शकता किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा ही पोटली तुम्ही घरामध्ये सिद्ध करू शकता। आता जर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी करता आलं तर धनत्रयोदशीच्या दिवशी करा, नाही तर मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी करा। आणि ज्यांना जमेल त्यांनी धनत्रयोदशीच्या पूजेत देखील ही पोटली मांडावी आणि लक्ष्मीपूजनाच्या पूजेत सुद्धा दोन्ही वेळेला ज्यांना जमणार आहे त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत सुद्धा ही पोटली मांडायची आहे। धनत्रयोदशीची आपली मुख्य पूजा ज्या वेळेला आपण करतो ना, ती पूजा संपल्यानंतर एका चौरंगावरती हे सर्व साहित्य घेऊन आपण पोटली तयार करावी। धनत्रयोदशीची आपली मुख्य पूजा झाली की काय करायचं, एखादा चौरंग घ्यायचा किंवा पाट घ्यायचा, त्याच्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरायचं किंवा कुठलंही स्वच्छ वस्त्र घ्यावं। हिरवं घ्या, लाल घ्या, पिवळं घ्या, कोणतंही घ्या, पण शक्य असेल तर लालच घ्या। पोटलीमध्ये आपल्याला जे साहित्य वापरायचं आहे, कवडी, गुंजा, गोमती चक्र हे तामणामध्ये घेऊन त्यांना सर्वप्रथम स्नान घालून स्वच्छ पुसून घ्यायचं। चौरंग किंवा पाटावरती जे लाल वस्त्र मांडलेलं आहे, या लाल वस्त्रावरती पोटलीसाठी आपण ज्या ज्या वस्तू आणल्या आहेत, 2 पांढऱ्या कवड्या, 2 पिवळ्या कवड्या, 2 तपकिरी कवड्या, त्यानंतर 2 पांढऱ्या गुंजा, 2 गोमती चक्र आणि पिवळी मोहरी आणि 5 लवंगा, हे सर्व लाल वस्त्रावरती व्यवस्थितरित्या मांडून सर्वप्रथम घ्यायचं आहे। स्नान घातल्यानंतर त्याला मांडणी केल्यानंतर प्रत्येक वस्तूला, प्रत्येक लक्ष्मीकारक जी वस्तू आहे तिला हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध लावायचा, अक्षदा व्हायच्या, अशा पद्धतीने त्यांची विधिवत पूजा करायची। आता पूजा करत असताना आपण एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे आणि तो मंत्र तुम्हाला, मंत्र काय आहे ते अगोदर सांगते। तो मंत्र म्हणजे कुबेर लक्ष्मी देवताभ्योम नमः, कुबेर लक्ष्मी देवताभ्याम नमः असा हा मंत्र आहे। प्रत्येक वस्तूला अशा पद्धतीने अष्टगंध, हळदी कुंकू वाहिल्यानंतर या सर्व वस्तूंना अगरबत्तीने ओवाळायचं, धूप दीप ओवाळायचं, अशा पद्धतीने ओवाळायचं की हा जो धूर असतो ना, हा सर्व वस्तूंवरून गेला पाहिजे। आणि नंतर या सर्व वस्तू एकत्र करून हे जे लाल वस्त्र असतं त्याची पोटली तयार करायची आणि तिला लाल धाग्याने बांधून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी आपली मुख्य पूजा झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला ही पोटली तयार करायची आहे। आता ही पोटली जी आहे ना, ती पोटली आपण तयार केलेली धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून त्या ठिकाणी ती पोटली ठेवून द्यायची आहे। आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, त्याच्यानंतर पोटलीला आपण हळदी कुंकू, अक्षदा, फुलं हे सर्व वाहून घ्यायचं, तिथे ठेवून पूजेच्या ठिकाणी कुबेर लक्ष्मी देवताभ्यो नमः हा मंत्र सतत म्हणत राहायचं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी अशा पद्धतीने पोटलीचं पूजन करायचं। आता आपण ही पोटली सिद्ध कशी करायची तर पहा, ही पोटली सिद्ध करत असताना त्यासाठी आपल्याला विविध मंत्रांचं, स्तोत्राचं पठण करायचं आहे। पूजेत मांडलेली ही पोटली आपण हातात घेऊन स्तोत्र मंत्राचं पठण केलं तरी चालेल किंवा चौरंगावरती ठेवून स्तोत्र मंत्र मनोभावे पठण केले तरी चालतील। कोणते स्तोत्र आणि मंत्र पठण करायचे आहेत तर पहा, या ठिकाणी आपल्याला पहिला मंत्र जो आहे तो श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला 1 माळ जप पठण करायचा आहे। आणि त्याच्यानंतर दुसरा मंत्र म्हणजे विष्णू गायत्री मंत्र 1 माळ पठण करायचा आहे। लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ पठण करायचा आहे। कुबेर मंत्र 1 माळ पठण करायचा आहे। माता लक्ष्मीचा कमलात्मक बीज मंत्र 1 माळ पठण करायचा आहे। त्याच्यानंतर श्री सूक्त 1 वेळा आणि पुरुष सूक्त 1 वेळा पठण करायचं।
अशा प्रकारे आपल्याला स्तोत्रांचं धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये अशा पद्धतीने ही पोटली ठेवून द्यायची आणि हे सर्व स्तोत्र मंत्र आपण मनोभावे पठण करावेत किंवा श्रवण केले तरी चालेल, ऐकले तरी चालतील। ऐकत असताना आपण काय करायचं, स्वतःसुद्धा थोडं थोडं बोलत राहायचं। या स्तोत्र मंत्र पठणानं ही जी पोटली असते ती सिद्ध होते, अभिमंत्रित होते। यातील ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्या अजून जास्त सक्रिय होतात आणि मग माता लक्ष्मी ला आकर्षून घेतात आणि आपोआपच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। धनत्रयोदशीच्या दिवशी अशा पद्धतीने आपण ही सेवा करा आणि ही पोटली घरच्या घरीच आपण सिद्ध करू शकता। तर या पद्धतीने आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या पूजेत अशाच पद्धतीने आपण ही पोटली ठेवून सिद्ध करू शकता। यात सेवा करून म्हणजे काय, ही जी नारायण पोटली आहे किंवा कुबेर पोटली आहे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये सिद्ध करू शकता, अभिमंत्रित करू शकता आणि मग ती पोटली जी आहे ती आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता। आता ज्यांना जमेल त्यांनी धनत्रयोदशीच्या पूजेत देखील अशाच पद्धतीने पोटली ठेवावी, दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत देखील ठेवावी, ज्यामुळं काय होईल, तिची शक्ती अजून वाढेल। अशा रीतीने आपण ही अभिमंत्रित केलेली जी पोटली असते ती रात्रभर पूजेत तशीच ठेवा। समजा आपण धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये पोटली ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, तर आपल्याला उत्तर पूजा झाल्यानंतर ही पोटली घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीत व्यवस्थितरित्या ठेवून द्यायची आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या पूजेत देखील मांडून पूजेमध्ये ही पोटली ठेवून सिद्ध करायची, अभिमंत्रित करायची। तर काय करायचं, लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून घ्यायची आणि उत्तर पूजा केल्यानंतर पोटली उचलून घ्यायची आणि आपल्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी आपण आपलं धन, पैसा, दागदागिने ठेवतो त्या ठिकाणी तिजोरीमध्ये ही पोटली ठेवून द्यायची आहे। वर्षभर पोटली आपल्या तिजोरीतच ठेवायची। पुढील वर्षी पुढच्या लक्ष्मीपूजनाला आपण नवीन पोटली ठेवावी आणि जुनी पोटली जी असते ती आपल्याला आपल्या घराच्या आवारामध्ये कुठेही छोटासा खड्डा करायचा, झाडाच्या कुंडीत सुद्धा चालेल, झाडाखाली सुद्धा चालेल किंवा आपल्या अंगणात चालेल, त्या ठिकाणी जुनी पोटली खड्ड्यामध्ये पुरून द्यायची आणि नवीन जी पोटली आहे ती आपण तयार करायची अशी तयार करायची आणि ती आपल्या तिजोरीत ठेवायची। वर्षानुवर्ष आपण प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने ही जी कुबेर पोटली आहे किंवा नारायण पोटली आहे आपल्या घरामध्ये तयार करावी, सिद्ध करावी, अभिमंत्रित करावी आणि प्रत्येक वर्षी अशी कुबेर पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। मैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यानं माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या या संपुष्टात येतील, आपल्या सर्व मार्गाने धन येऊ लागेल, पैशाच्या अडचणी संपुष्टात येतील आणि आपल्या घरामध्ये खऱ्या स्वरूपाने माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहील आणि माता लक्ष्मीचा लक्ष्मीकारक असा हा उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। नक्की अनुभव घेऊन पहा। या कुबेर पोटलीचा, नारायण पोटलीचा भरपूर जणांना अनुभव आलेला आहे। अतिशय प्रभावी लक्ष्मीकारक आणि सिद्ध असा उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा। माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्यांचं निवारण नक्कीच होईल। तर मैत्रिणींनो, बघा, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा। तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद। जय श्री महालक्ष्मी माता।